पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सांग बापूंना काय झाले ते सांग अगं सांग. अरे नारायण काय झाले काय काय करतोय ते तू कोणत्या तोंडाने सांगणार आहे ही तोंड काळे केले हिने बापू बापू मला उबळ आली म्हणून मी रात्री उठलो तर तिथे राधा नव्हती तिला शोधत मी घरभर फिरत होतो तेव्हा ही आणि तो प्रभाकर एकमेकांच्या मिठीत होते. आज इकडे पूजा आहे आणि आमच्या घरचे अजून आले कसे नाहीत. अरे वा 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 सगळ्या जणी खूप छान दिसतंय हा. पण काय हे सगळी तयारी झालेली आहे पण नवरदेव कुठे. सखू मावशी जाऊन तुम्ही नवरदेवाला विचाराल का. त्यानं म्हणावं आमची ताई आलीये तुम्ही अजून कसे तयार नाही याला काय अर्थ आहे का. असं कमरेवर हात टाकून विचारायचं कसं. जा जा घेऊनच ये त्याला आणि घेऊनच ये त्याला. गेली आई पण अजून आमच्या घरचे आले नाहीयेत. येतील हो येतील. एक दिवस झाला नाही तर लगेच आई आई करायला लागली. गोदे गप्प बैस लहान आहे होती. अगो बाबूस पाठवले हो येतील ते सुद्धा येतील. हो येतील हा. कशाला काय अर्थ नाहीये आणि कमरेवर हात का ठेवला सखू मावशी. माझी ताई पूजेसाठी तयार होऊन आली आणि नवरदेव म्हणायचे आहे का. हो नवरदेव अजून तयार नाही झाला.
याला काढताय? नाही तसे बरोबर आहे तुमचे, चुकलेच माझे. पण आता तुम्ही शिक्षा काय देणार मला? आमची बयोताई म्हणते प्रत्येक चुकीला शिक्षा दिली पाहिजे असे नाही. हो का? हो, कधी कधी न शिक्षा देता चूक सुधारता येते. फारच चांगली कल्पना आहे तुमच्या बयोताईची. आता लवकर आला नाही ना तर शिक्षा करावी लागेल. बरे बरे चला. बापू आजोबा, बापू आजोबा, बापू आजोबा. बापू आजोबा ते त्र्यंबक आजोबांनी सांगितलंय की पूजा सुरू होईलच इतक्यात, तेव्हा तुम्ही या लवकर. हो हो हो. तू हो पुढे, आम्ही येतो. नाही म्हणजे तुम्ही आणि नाना मागाहून तयार होऊन आलात तरी चालेल. मी जनार्दन मामा आणि प्रभाकर दादाला घेऊन पुढे होऊ का? ते दोघं मेले. तो निघ इथून. तू थांब इथेच, मी आलोच. अहो असं का बोलताय? माझे काही चुकले का? बापू तुम्ही अजून इथेच, आपल्याला निघायला हवं ना. हो हो, मीही तोच निरोप द्यायला आलो होतो. या हा पूजेला. तुम्ही या पटवर्धन काका. हो बापू, आपल्याला निघायला हवं ना, उशीर करून चालणार नाही. मुलीच्या सासरी पहिली पूजा आहे ना. का तुम्ही नंतर येणार आहात मंडळींबरोबर? किती बडबडताय? काय ग सुशीले, मी बघितले म्हणून लाजलीस का? लहानपणी किती बोलायचीस ग माझ्याशी. आठवते ना, आपण एकत्र खेळायचो, कैऱ्या पाडायचो. मग तू गेलीस लग्न होऊन, आणि मग मला किती आठवण यायची माहिती तुझी. बापू मला वाटतं आम्ही पुढे होतो. तुम्ही येताय म्हणून सांगतो त्यांना. हां, पण तुम्ही या लवकर. आणि मग आता आलीस ती अशी बोलतच नाहीयेस माझ्याशी. असे नाही चालणार. मी काय म्हणतो, आपण आमच्या शेतावर जाऊयात का? ते छान डेरेदार. अरे बाबू, हां काय सांगतो सुशीलेस? काही नाही, पूजा सुरूच झाली असेल हे सांगत होतो. हा ना? जातो मी. येतो. चल गो सुशीले. काय बघताय? ते आमच्या घरचे अजून आलेच नाहीयेत. येतील येतील. बरे, तुम्ही कसे आहात? कसे म्हणजे? कसे म्हणजे मी तुमचा राग खिडकीतून बाहेर फेकून दिला होता ना, तो परत तर घेऊन नाही ना आलात? नाही नाही. छान, म्हणजे राघोबा खिडकी बाहेर गेलाय. तुम्ही हसलात ना तेव्हा प्रसन्न वाटता. आणि मग इतर वेळी? इतर वेळी वृक्ष. पण मी काय म्हणते, तुम्ही जर सदैव हसत मुखाने राहिलात तर प्रसन्नच वाटेल ना. दोघांनी पूजेला बसायला या. हो. हळू हळू हळू, सावकाश. अरे 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 अरे, गाडी दमला वाटतं. अहो अजून पूजा व्हायची मालकांच्या मुलाची. पळून गेला होता ना, म्हणजे आता जास्तच कौतुक. आपण फक्त राबायचं. अहो पूजेकडे लक्ष द्या. घरचे
कोणीच आले नाहीयेत ना, म्हणून बघतीये. या 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 बसा. मला खोटं खोटं हसता येत नाही, तेव्हा मी बाहेर जाऊन उभा राहतो. क्षमा करा, थोडा उशीर झाला यायला. अहो असू दे, आत्ता सुरुवात झाली पूजेला. या. नाना, पण आई कुठे आहे? तुझी आई आणि सुभद्रा काकू परसदारातून स्वयंपाकघरात गेलेत. आणि नर्मदा आत्या आणि मोठी आजी? अगो, नर्मदा आत्याला बरे वाटत नाहीये म्हणून ती नाही आली. आणि तुझ्या आजीचे मौन व्रत आहे. तुझे लग्न नीट व्हावे म्हणून आजीने मौन व्रत धरले. आणि तशी तिची तब्येत बरी नसते हे माहितीच आहे तुला. काहीतरी दुखणं खुपणं हे सुरूच आहे. असे मग आराम करू दे तिला. मी घरी आले की तिला काढा देईन करून. मग तिला बरे वाटेल तरी येईल. नाना, तिला सांगा आता मौन व्रत सोड. माझे लग्न व्यवस्थित झाले आणि मला खूप मौज आली. तिला योग्य वाटेल तेव्हा ती सोडेल तिचे मौन व्रत. तू आता इकडे तिकडे बघू नकोस, तू पूजेकडे लक्ष दे. हो. अरे रघुनाथ, अरे बसलायस काय? पूजेसाठी केळीची पानं लागणार आहेत. मला कशाला सांगतोयस? गडी माणसं आहेत ना घरात, त्यांना सांग. हे बघ दादा, जसा तू मालक आहेस ना या घराचा, तसंच मीही मालकच आहे, लक्षात ठेव. झालं पुन्हा तुझं सुरू. 4 दिवस नीट वागतोस. गोदा बहिणीने कान फुगले की लागला उलट बोलायला. दादा, मी कशाला कोणाचे कान फुंकायला हवेत? त्यांना आहे हो स्वतःची अक्कल आणि मत सुद्धा. नाही, पण याला वाटणार मी बेअक्कल गडीच आहे काय दादा? अरे देवा, तू काही करू नको, मीच करतो सगळे. हो बाजूला तू. चल. काही नको, राहू दे. पर उपकाराचे बोलतील तुझे. म्हणजे हा डांगोरा पिटायला मोकळा की रघुनाथ काही करत नाही, बसून खातो फक्त घरात. हो, तू बसूनच खा. माझ्या मुलाची पूजा आहे ना, मलाच राबायला हवं. राहू दे, जा. करतो मला धक्का मारतोस तू. मारला धक्का परत काय करणार आहेस? मारला धक्का काय करणार आहे? तुला मलाही धक्का. दादा, मला धक्का मारतो. जीव घालते सोडा त्यांना. दादा, काही झालं नाहीये, नाटक आहेत सगळी. पण गोदे ते बघ. मी म्हणतेय ना काही झालं नाहीये म्हणून. चला चला. तुम्ही औक्षवंत व्हा. सुखी सुखी भव, सुखी भव. काय ही गोदा कुठं गेली आहे त्या वेळेला? चटणी वाटायची होती, खोबरं खवायचं होतं. आता या वेळेला कुठं गेली कुणास ठाऊक. गोदे, अहो थांबा, मी खावते नारळ. नाही 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 नाही, सान्यांच्या घरचा नैवेद्य आहे, म्हणजे आम्ही आहोतच करायला. कुणी नसलं तर तुमची मदत आम्ही घेणारच आहोत. हो, कोरडी मदत चालेल ना? मग तांदूळ निवडून देतो. हो हो हां चालेल ना, काहीच हरकत नाही. पण रुक्मिणी आणि नर्मदा त्या नाही आल्या? जाऊबाईंच्या अंगात थोडी कणकण भरली होती, म्हणून मग नर्मदा म्हणाली की आईजवळच थांबते. बरं बरं, पण प्रसाद घेऊन जायला विसरू नका. हो हो, ही गोष्ट लक्षात ठेव. हो ठेवते. बरे
मी येते. यांना केळीची पाने आणायला सांगितली होती, हे आले नाहीयेत बरं, अजून. बरं. मी बघून येते. हा बघून ये बघून ये. आलेच. या ना या हो. या चला चला चला. आहो आहो हो बाई. आहो आहो. गोदे, सासूबाई, बाबू, नानू, आहो कोणीतरी या. आहो अरे काय झालं? अरे उठ. अरे काय झालं रे नारायणा? सासूबाई आहो बघा ना. काय झालं? अरे पण पण झाले काय यास? नाही काही नाही तसं. मग काय सहज गंमत म्हणून पडला होतास? काय झाले काय? कसा पडलास? अहो ती केळीची पानं काढायची होती ना, तेव्हा थोडं वाजलं आमचं. म्हणजे धक्काबुक्की झाली आणि त्यात तोल गेला माझा. नेमका डोक्यावर सापडलो, त्यामुळे थोडं भान हरपल्यासारखं झालं. अरे पण त्यात लहान आहेत का तुम्ही धक्काबुक्की करायला? शांत राहा. अहो कुणी मुद्दाम नाही केलेलं. आता वाद नकोयत. घरात पाहुणे आलेत ना. पण लक्षात ठेवा, असं पुन्हा होता कामा नये. नाही काका, असे पुन्हा होणार नाही. दादा दादा मला क्षमा कर दादा. अरे क्षमा कसली मागतोस? ते अनवधानाने घडून गेलं, मुद्दाम नाही झालं ते. सासूबाई म्हणाल्या म्हणून मी गप्प बसले गोदे, पण मला हे मुळीच आवडले नाहीये. आजवर या घरात भांडणं शाब्दिक होती तोवर ठीक होते, पण आज जीवावर बेतले असते. माझे लक्ष गेले नसते तर काय अनर्थ ओढवला असता याची कल्पना तरी आहे का तुला? आणि मी म्हणते, कसला एवढा राग धुमसतोय का तुमच्या मनात? आज घरात पूजा आहे, घरात पाहुणे आले आहेत म्हणून मी गप्प बसेन असे समजू नकोस. मुळात पाहुणे नाहीच आहेत, घरचीच लोक आहेत. पण तुझ्या या स्वभावापोटी
यांचा जीव गमवावा लागला असता आज. अहो वहिनी, काय अभद्र बोलताय? अहो घर म्हटले की भांड्याला भांडे लागायचेच ना. ते खरे, सारे खरे, परंतु चुकून लागणे वेगळे आणि मुद्दाम आपटणे वेगळे. मी सांगून ठेवते गोदे. जाऊ द्या हो वहिनी, तुम्ही शांत व्हा बघू. आज पूजा आहे ना, नका उगाच जीवाला त्रास करून घेऊ. शांत व्हा. चला चला, गुरुजींनी नैवेद्याचा शिरा मागवला आहे. आणते. हा. सत्यनारायण देवा, सगळ्यांना चांगले आरोग्य आणि सद्बुद्धी दे. आणि हो, सगळ्या मोठ्या माणसांना आमच्यासारखे बनव. माझी मोठी आजी म्हणते ना, तसे निरागस